बीडच्या मसाजोगच्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये रोज नवीन दिवसागणिक धक्कादायक गोष्टी आणि खुलासे समोर येत आहेत। काल यामध्ये विष्णू साठेच्या केसमधल्या कार्यालयातला एक सीसीटीव्ही व्हिडिओ बाहेर आलेला होता आणि त्यामधून अनेक गोष्टी ज्या आहेत ते समोर आलेल्या आहेत। पुरावे आता पोलिसांना मिळालेले आहेत, कारण या व्हिडिओमध्ये विष्णू साठेसह वाल्मिक कराड असतील, पीएसआय निलंबित पीएसआय राजेश पाटील असतील, त्याचबरोबर जे आरोपी आहे तो फरार कृष्ण आंधळे आरोपी आहे तो सुद्धा इथे पाहायला मिळतोय, सुदर्शन घुले, त्याच्यानंतर बाकीचे सुद्धा आरोपी आपल्याला पाहायला मिळतात। पण यानंतर आता अंजली दमानिया यांनी आणखीन एक आरोप विष्णू साठेवर केलेला आहे। विष्णू साठे यांनी एक मागणी केलेली होती की मला बीडच्या कारागृहातून लातूरच्या कारागृहामध्ये हलवावं आणि ही मागणी त्याची मान्य सुद्धा करण्यात आलेली आहे। यावरून आता अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। विष्णू साठे सारख्या गुन्हेगाराला जेलचं चॉईस दिलं जातं का, असा मोठा आरोप करत त्यांनी काही अधिकाऱ्यांची नावं घेतलेली आहेत। हे अधिकारी कसे विष्णू साठेच्या जवळचे आहे असं सुद्धा अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी नक्की काय आरोप केलेले आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात अंजली दमानिया यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे। त्यांनी ट्विट करत नक्की काय म्हटलेलं आहे, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की धक्कादायक बाब, विष्णू साठे सारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस दिला जातो। विष्णू साठेने बीडऐवजी लातूर कारागृहाची मागणी का केली आणि ती त्याची मागणी पूर्ण का करण्यात आली। त्यांनी काल रात्री आपल्याला लातूर कारागृहामध्ये हलवावं अशी मागणी केली होती आणि ती मान्य सुद्धा करण्यात आली। यावरच अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। पुढे त्यांनी 3 पोलीस अधिकाऱ्यांची नावं दिलेली आहेत आणि यामध्ये ते असं म्हणतात की हे 3 पोलीस अधिकारी लातूरचे आहेत आणि ते विष्णू साठेच्या जवळचे आहेत असा दावा अंजली दमानिया यांनी केलेला आहे। तर त्यांनी असं म्हटलेलं आहे, पहिला सुभेदार नारायण मुंडे हा विष्णू साठेच्या जवळचा नातेवाईक आहे, मुरलीधर गित्ते हा बंदूकवाल्या फडचा मेहुणा आहे, श्रीकृष्ण चोरे हा मावस भाऊ आहे कुणाचा, विष्णू साठेचा आहे। तिन्ही पोलीस अधिकारी लातूर मधल्या ज्या पोलीस स्टेशन जे कारागृह आहे तिथले आहेत आणि ते विष्णू साठेच्या जवळचे आहेत असा दावा अंजली दमानिया यांनी केलेला आहे। पुढे ते असं म्हणतात की सगळे मर्जीतले असे जेल आरोपी गुन्हेगार का मागतं यासाठी दिलेले कारण समजून घ्यावे। ही माहिती मिळाल्यावर मी नावांची चौकशी केली, ती आहेत असं मला सांगण्यात आलं। नाती आहेत की नाही ते कन्फर्म करता येत नाही। स्पेशल ट्रीटमेंटची सुरुवात कारागृहाच्या आगमनापासूनच ताबडतोब ही पूर्ण चौकशी मुंबईला हलवा आणि त्या गुन्हेगाराला पण मुंबईला आर्थर रोड जेलमध्ये ठेवा। आज मी ही मागणी एडीजी संजय सक्सेना यांच्याकडे भेटून केली, उद्या डीजी रश्मी शुक्ला यांची सकाळी भेट घेणार आहे। अंजली दमानिया यांनी असं म्हटलेलं आहे की ही सगळी जी कारवाई आहे ती आता मुंबईला हलवा, मुंबईला या आरोपीला विष्णू साठेला मुंबईच्या आर्थर रोड पोलीस स्टेशनमध्ये ठेवा असं सुद्धा अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की मी रश्मी शुक्ला यांची भेट घेणार आहे आणि त्यांची भेट घेऊन मी हा सगळे जे आहे ही सगळी जी परिस्थिती आहे त्यांच्यासमोर मांडणार असल्याचं सुद्धा अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। एकूणच त्यांनी अंजली दमानिया या रोज या प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप करत असतात, अनेक दावे करत असतात आणि यामध्ये त्यांनी हा सुद्धा एक दावा केलेला आहे की लातूरमधले जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते विष्णू साठेच्या जवळचे आहेत, त्याच्या नातेसंबंधातले आहेत असा दावा त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळेच त्याला लातूरच्या कारागृहात हलवण्यात आलेला आहे। आता विष्णू साठे सारखा गुन्हेगार जो खंडणी संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये हत्येचा कट रचण्यात त्याला आरोपी समजला जातोय आणि दुसरीकडे जो खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आरोपी आहे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि याच विष्णू साठेची मागणी अशा प्रकारे मान्य करण्यात येते। हाच विष्णू साठे म्हणतो की मला लातूरच्या कारागृहामध्ये हलवा आणि ती त्याची मागणी मान्य करण्यात येते। इतका मोठा तो गुन्हेगार असून सुद्धा हे शक्य कसं आहे आणि या गुन्हेगाराची मागणी मान्य होतेच का, या मागची जे कारण आहे ते समजून घ्यायला हवं। ते पोलिसांनी समजून घेतलं होतं का, लातूरमध्ये विष्णू साठेचे नातेवाईक आहेत याची चौकशी पोलिसांनी केली होती का। एकूणच हे सगळे प्रश्न यानंतर अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेले आहेत आणि हे प्रश्न उपस्थित होत सुद्धा आहेत। तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं, या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं, जो काल सीसीटीव्ही आला होता त्यावर तुमचं काय मत आहे आणि एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये रोज ज्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत यावर सगळ्यांवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनला नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।